लातूरच्या निलंगा इथल्या मांजरा नदीला पूर आल्यानं खरीप पिकं वाहून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं नुकसान भरपाईची मागणी केली आहे। जालन्याच्या घनसावंगीत पावसामुळे रामगव्हाण खुर्द ते भद्रेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं भद्रेगाव गावाचा संपर्क तुटलाय। त्यामुळे गावातील नागरिकांना शाळा, महाविद्यालय तसेच कामासाठी घनसावंगीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे। सोलापूरच्या माढ्यात सीना नदीकाठच्या 20 गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। 10 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय। एनडीआरएफच्या सहाय्यानं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। तसंच गावातही पाणी शिरल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ हतबल झाले। ग्रामपंचायत नाशिकच्या लासल गावात मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचे संपर्क तुटलेत। कोटम गावात भुयारी रस्त्यात तब्बल 20 फूट पाणी साचल्यानं शेती पाण्याखाली गेली आहे। तर रुग्णालयात वीज प्रवाह खंडित झाल्यानं 40 गरोदर महिलांची सोनोग्राफी थांबली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यात धुवाधार पाऊस बरसतोय। सोनेवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय। त्यामुळे ग्रामस्थांचे निफाडला जाण्यासाठी हाल होत आहेत। तसंच प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे।